गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण किंगडम ॲनिमलिया हा चॅप्टर सुरू करणार आहोत. जो आपण मागचा चॅप्टर बघितला सिस्टमॅटिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम, त्याच्यामध्ये आपण 5 किंगडम सिस्टीम डिटेलमध्ये स्टडी केलेली आहे. त्यामध्ये 5 किंगडम येतात. किंगडम मोनेरा, किंगडम प्रोटिस्टा, किंगडम फंगाय, किंगडम ॲनिमलिया आणि किंगडम प्लांटी. त्यापैकी मोनेरा, प्रोटिस्टा आणि फंगाय हे किंगडम आपण सिस्टमॅटिक्स या चॅप्टरमध्ये ऑलरेडी बघितलेले आहेत. आता जो पुढचा किंगडम आहे किंगडम ॲनिमलिया, तो आज आपण या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. सुरुवातीला हा जो किंगडम आहे किंगडम ॲनिमलिया, याच्या डिटेल स्टडी आपण करणार आहोत. मग त्यामध्ये जे काही फायलम आहेत, थोडक्यात किंगडम ॲनिमलियामध्ये असणारे सगळे ॲनिमलचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. त्यांना विशिष्ट एका कॅटेगरीमध्ये घातलेलं आहे. तर या कॅटेगरीमध्ये घालत असताना काही क्रायटेरिया फॉलो करावे लागतात. क्रायटेरिया म्हणजे निकष. तर आजच्या तासाला आपण क्रायटेरिया बघणार आहोत. बघा, पहिलाच मुद्दा आहे क्रायटेरिया यूज्ड फॉर ॲनिमल क्लासिफिकेशन. ॲनिमलचं क्लासिफिकेशन करताना जे काही निकष गृहीत धरलेले आहेत ते निकष आज आपण बघणार आहोत. त्यातला पहिला निकष आहे ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशन. ऑर्गनायझेशन म्हणजे संघटन. जो काही ॲनिमल आहे त्या ॲनिमलच्या बॉडीचं संघटन कुठल्या लेवलचं आहे त्याला आपण ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन म्हणतो. त्यानंतर ॲनिमल बॉडी प्लॅन, बॉडी सिमेट्री, बॉडी कॅव्हिटी, जर्म लेअर, सेगमेंटेशन आणि नोटोकॉर्ड. जवळपास 6 ते 7 क्रायटेरिया आहेत. आपण 1 बाय 1 बघणार आहोत. त्यातला पहिला क्रायटेरिया आहे लेवल ऑफ ऑर्गनायझेशन किंवा ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन. इट इज बेस्ड ऑन ऑर्गनायझेशन ऑफ सेल. ॲनिमल्स आर ग्रुप्ड इंटू 3 लेवल. ॲनिमलच्या बॉडीमध्ये सेलचं जे ऑर्गनायझेशन आहे त्यावरून ॲनिमलचे 3 प्रकार पडतात. त्यातला पहिला प्रकार आहे सेल्युलर लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. यामध्ये काय आहे बघा, सेल्स आर अरेंज्ड ॲज लूज सेल ॲग्रिगेट्स. यामध्ये फक्त सेल एकत्र आलेले असतात. तिथं ऑर्गन फॉर्मेशन झालेलं नसतं. प्रत्येक सेलला विशिष्ट असं काम दिलेलं असतं. फक्त बॉडीमध्ये सेल असतात, टिश्यूसुद्धा तयार झालेले नसतात. एक्झाम्पल आहे पोरीफेरा. पोरीफेरा फायलममध्ये असणारे सगळे ॲनिमल यांच्यामध्ये सेल लेवलचं ऑर्गनायझेशन आहे. सेकंड आहे टिश्यू लेवल ऑर्गनायझेशन. हिअर सेल आर अरेंज्ड इंटू टिश्यू. यामध्ये सेल एकत्र येऊन टिश्यू तयार होतो, म्हणजे उती तयार होतात. एक्झाम्पल आहे निडारिया आणि टिनोफोरा. 2 फायलम आहेत, निडारिया फायलम आणि टिनोफोरा फायलममधले ॲनिमल यांच्यामध्ये टिश्यू फॉर्मेशन झालेलं असतं. थोडं ॲडव्हान्स ॲनिमल आहेत. त्यानंतर तिसरं ऑर्गनायझेशन आहे ऑर्गन लेवल ऑर्गनायझेशन. हिअर टिश्यू आर अरेंज्ड इंटू ऑर्गन अँड ऑर्गन आर असोसिएटेड टू फॉर्म ऑर्गन सिस्टीम. ईच सिस्टीम परफॉर्म स्पेसिफिक फिजिओलॉजिकल फंक्शन. आता हायर ॲनिमल जे आहेत त्या सगळ्या ॲनिमलमध्ये इथं दिलेलं आहे बघा. फॉर एक्झाम्पल ऑल हायर ॲनिमल फ्रॉम फायलम प्लॅटीहेल्मिंथेस टू कॉर्डेट्स. याच्यामध्ये हे ॲनिमल जे आहेत यांच्यामध्ये कॉम्प्लेक्सिटी जास्त असते. या ॲनिमलमध्ये सेलचं कन्व्हर्जन टिश्यूचं कन्व्हर्जन ऑर्गन एकत्र येऊन सिस्टीम तयार झालेली असते. बऱ्याच सिस्टीम असतात आणि प्रत्येक सिस्टीमला विशिष्ट असं काम असतं. फॉर एक्झाम्पल दिले बघा, डायजेस्टिव्ह सिस्टीम तयार झालेली असते. त्यानंतर सर्क्युलेटरी सिस्टीम, बरोबर, वेगवेगळ्या सिस्टीम तयार झालेल्या असतात. तर हा पहिला मुद्दा आपण बघितला. पहिला क्रायटेरिया लेवल ऑफ ऑर्गनायझेशन, बरोबर. त्यामध्ये सेल इथं आहे बघा, सेल लेवल ऑर्गनायझेशन, टिश्यू लेवल ऑर्गनायझेशन आणि थर्ड वन इज द ऑर्गन लेवल ऑर्गनायझेशन. आता त्यानंतर दुसरा क्रायटेरिया आहे ॲनिमल बॉडी प्लॅन. ॲनिमल बॉडी प्लॅनसुद्धा 3 प्रकारचे आहेत. एक आहे सेल ॲग्रिगेट बॉडी प्लॅन. बघा, याच्यामध्ये इन दिस बॉडी ऑर्गन
देर इज अ मिनिमल ऑफर सेल मिनिमल डिफरंट सेल इट इज फाउंड इन पोरिफेरन्स. हा सुद्धा किंगडम पोरिफेरामध्ये दिसून येतो. बघा, मगाशी आपण सेल लेवल ऑर्गनायझेशन बघितलं किंवा हा सेल ॲग्रिगेट बॉडी प्लॅन, दोन्हीचा अर्थ तसा साधारण एकच येतो की यामध्ये फक्त अशा सेल दिसतात आहेत. ह्या डायग्रॅममध्ये तुम्हाला विशिष्ट अशा सेल दिसत आहेत. प्रत्येक सेलला एक फंक्शन ऑफर केलेलं असतं, त्या पद्धतीनं त्या फंक्शन कॅरी आऊट करत असतात. त्यानंतर दुसरा बॉडी प्लॅन आहे ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन. आता याच्यामध्ये बघा, इन दिस बॉडी प्लॅन बॉडी इज लाईक सॅक विथ सिंगल ओपनिंग. इथं दिसतंय बघा, फॉर एक्झाम्पल आहे मेंबर्स ऑफ निडारिया फायलम, मग त्यामध्ये हायड्रा येतो. या हायड्रामध्ये हे फर्स्ट जे आहे अँटेरियर बॉडी पार्ट, इथं एक ओपनिंग असतं. हे सिंगल ओपनिंग आहे. याच ओपनिंगमधून वॉटर असेल किंवा फूड मटेरियल आतमध्ये एंट्री करतं आणि याच ओपनिंगमधून जो काही इगेशन आहे म्हणजे नको असलेला पदार्थ एक्सक्रीट केला जातो. थोडक्यात फिकल मॅटर जे आहे ते एक्सक्रीट केलं जातं. या सॅकला एकच ओपनिंग असतं. दुसरी साईड आहे ती ब्लाइंड असते, म्हणून या प्लॅनला ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन असं म्हणतात. आणि याच्यामध्ये सगळे फायलम निडारियामधले मेंबर्स येतात. त्यानंतर तिसरा बॉडी प्लॅन आहे ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लॅन. याच्यामध्ये बघा, आता डायजेस्टिव्ह सिस्टीम इज प्रेझेंट इन ट्यूब लाईक बॉडी कॅव्हिटी. माउथ अँड ॲनस आर प्रेझेंट ॲट 2 सेपरेट एंड ऑफ डायजेस्टिव्ह सिस्टीम. इथं फॉर एक्झाम्पल फिश दिलेलं आहे बघा. फायलम ॲनिलिडापासून पुढचे जे ॲनिमल आहेत, साधारणपणे तुम्हाला बाकीच्या सुरुवातीच्या इयत्तांमध्ये हे फायलम झाले असतील. त्यामध्ये फायलमचा जो सिक्वेन्स आहे तो सिक्वेन्स त्यांच्या बॉडीच्या कॉम्प्लेक्सिटीवरून ठरवलेला आहे. तर ॲनिलिडा फायलमपासून जे पुढचे फायलम आहेत त्यांच्यामध्ये ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लॅन येतो. आता याच्यामध्ये बघा, ही बॉडी म्हणजे एक ट्यूब आहे बरोबर बाहेरची, आणि त्याच्यामध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीमची एक ट्यूब म्हणजेच ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लॅन. लक्षात येते, डायजेस्टिव्ह सिस्टीम वेल ऑर्गनाईज झालेली असते. अँटेरियर ओपनिंग आहे माउथ आणि पोस्टेरियर ओपनिंग आहे ॲनस. म्हणजे थोडक्यात काय तर इथं 2 सेपरेट ओपनिंग आहेत, इंजेशनसाठी आणि इगेशनसाठी. तर हा झाला तिसरा बॉडी प्लॅन. त्यानंतर तिसरा निकष आहे बॉडी सिमेट्री. इट इज द अरेंजमेंट ऑफ सिमिलर बॉडी पार्ट्स ऑन 2 साईड ऑफ मेन ॲक्सिस ऑफ बॉडी. म्हणजे बॉडीचे सेंट्रल ॲक्सिस जो आहे त्या सेंट्रल ॲक्सिसच्या दोन्ही बाजूला समान भाग असणं याला सिमेट्री असं म्हटलं जातं. आता ह्या सिमेट्रीवरून ॲनिमलचे 2 प्रकार पडतात, एक असिमेट्रिकल आणि दुसरा सिमेट्रिकल. असिमेट्रिकल म्हणजे त्याच्यामध्ये सिमेट्री नसणार आहे, सिमेट्रिकलमध्ये बॉडी सिमेट्रिकल असणार आहे. आता असिमेट्रिकल बघूया आपण. हिअर बॉडी कॅनॉट बी डिवायडेड इंटू 2 इक्वल हाल्व्स. हाल्व्स म्हणजेच हाफ. फॉर एक्झाम्पल मोस्ट पोरिफेरन्स, स्नेल ॲटसेट्रा. आता इथं पोरिफेरा म्हणजे सायकॉन, पुन्हा तोच ॲनिमल आहे. इथं असिमेट्री आहे बघा बॉडीमध्ये. हा पहिला प्रकार आहे असिमेट्रिकल ॲनिमल. याच्यामध्ये बॉडीचा सेंट्रल ॲक्सिसच्या दोन्ही बाजूला समान भाग होऊ शकत नाहीत. फॉर एक्झाम्पल तुम्ही आणखीन पायला किंवा स्नेल घेतली तर त्यामध्ये सुद्धा बॉडीचे 2 समान भागामध्ये रूपांतर होऊ शकत नाही, म्हणून याला असिमेट्रिक ॲनिमल असं म्हणतात. दुसरा प्रकार आहे सिमेट्रिकल ॲनिमल. हिअर बॉडी कॅन बी डिवायडेड इंटू 2 इक्वल हाल्व्स. हाल्व्स म्हणजे हाफ. या सिमेट्रिकलमध्ये काय होतं तर बॉडीचे 2 इक्वल पार्टमध्ये डिवायडेशन होतं. सेंट्रल ॲक्सिसच्या 2 बाजूला 2 समान भाग असतात. याच्यामध्ये परत 2 प्रकार आहेत, एक रॅडियल सिमेट्री, दुसरी बायलॅटरल सिमेट्री. तर रॅडियल सिमेट्री म्हणजे बघा, बॉडी कॅन बी डिवायडेड इंटू 2 इक्वल हाल्व्स बाय एनी प्लेन अलॉंग सेंट्रल ॲक्सिस. म्हणजे कुठल्याही, आता ही रॅडियलचं एक्झाम्पल आहे बघा इथं. याच्यामध्ये कुठल्याही बाजूनी जर बॉडीचा कट घेतला तर बॉडीचे 2 समान भागामध्ये रूपांतर होतं, म्हणून याला रॅडियल सिमेट्री असं म्हणतात. याच्यामध्ये सम पोरिफेरन्स, काही पोरिफेरामधले ॲनिमल आहेत, निडारियन्स, टिनोफोरा अँड इकायनोडर्माटा. हे जे फायलम आहेत निडारिया, टिनोफोरा आणि इकायनोडर्माटा. इकायनोडर्माटाचं एक्झाम्पल आहे बघा स्टारफिश.
स्टारफिशचं कुठल्याही अँगलमधून बॉडीचा कट घेतला तरी 2 समान भागांमध्ये रूपांतर होतं, म्हणून त्याला आपण रॅडियल सिमेट्री म्हणतो. तर हे फायलम लक्षात ठेवायचे. आणि लास्ट टाईप आहे बायलॅटरल सिमेट्री. बॉडी कॅन बी डिवायडेड इंटू राईट अँड लेफ्ट हाल्फ इन ओनली वन प्लेन. इथं बघा बायलॅटरल सिमेट्रीचं एक्झाम्पल कॉकरोच दिलं आहे. याच्यामध्ये बॉडीचं एकाच अँगलमधून जर कट घेतला तरच 2 समान भागामध्ये रूपांतर होतं. आपण जर असा आडवा कट घेतला तर वरचा भाग आणि खालचा भाग वेगळा असणार आहे, बरोबर. म्हणजे असं तिरका वगैरे कट घेतला तर बॉडीचे 2 समान भागामध्ये रूपांतर होऊ शकत नाही. तेच जर बघा या ॲनिमलमध्ये कुठल्याही बाजूनी कट घेतला तरी 2 समान भागांमध्ये रूपांतर होते, म्हणून याला रॅडियल सिमेट्री म्हणायचं. आणि ही बायलॅटरल सिमेट्री एक्झाम्पल आहे प्लॅटीहेल्मिंथेसपासून पुढचे सगळे ॲनिमल. एक्सेप्शन आहे इकानोडर्माटा. इकानोडर्माटा त्याच्यामध्ये येतो. नेक्स्ट क्रायटेरिया आहे सिलोम, किंवा त्यालाच आपण बॉडी कॅव्हिटी असं म्हणतो. कॅव्हिटी म्हणजे थोडक्यात स्पेस. आता ही कॅव्हिटी नेमकी कुठं असते? इट इज द कॅव्हिटी लाईन्ड बाय मिसोडम. ह्या कॅव्हिटीला मिसोडमच्या सेलनी लाईन केलेलं असतं. इट इज सीन बिटवीन बॉडी वॉल अँड गट वॉल. तर गट म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टीम. बघा लक्षात येते का? आपल्या बॉडीचं जे बॉडी वॉल आहे बाहेरचं आवरण आणि गट म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टीम, या दोघांच्यामध्ये जी पोकळी असते या पोकळीला काय म्हटलं जातं? सिलोम किंवा बॉडी कॅव्हिटी असं म्हटलं जातं. आता ह्या बॉडी कॅव्हिटीवरून ॲनिमलचे 3 प्रकार पडतात. एक असिलोमेट, सिडोसिलोमेट आणि युसिलोमेट किंवा सिलोमेट. आता असिलोमेट म्हणजे बघा नो सिलोम. या ॲनिमलमध्ये सिलोम म्हणजेच बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट असत नाही. द स्पेस बिटवीन बॉडी वॉल अँड डायजेस्टिव्ह सिस्टीम किंवा डायजेस्टिव्ह कॅव्हिटी इट इज फिल्ड विथ मॅट्रिक्स पॅरेन्कायमॅटस सेल. पॅरेन्कायमॅटस सेलनं ही स्पेस भरून काढलेली असते. इथं असिलोमेटचं डायग्रॅम आहे. याच्यामध्ये तुम्हाला दिसतं आहे की हा लाल रंग आहे, ह्या सगळ्या पॅरेन्कायमॅटस टिश्यू आहेत आणि त्यांनी ती स्पेस भरून काढलेली आहे. त्यामुळं इथं सिलोम शिल्लक राहत नाही, म्हणून याला आपण असिलोमेट ॲनिमल म्हणतो. एक्झाम्पल आहे पोरीफेरा आणि प्लॅटीहेल्मिंथिस, हे 2 ॲनिमल किंवा 2 फायलममधले ॲनिमल. त्यानंतर सिडोसिलोमेट, फॉल सिलोम. फॉल म्हणजे खोटा असं म्हणू शकतो आपण. हिअर बॉडी कॅव्हिटी इज नॉट लाइन्ड बाय मिसोडम. मिसोडम इज सीन ॲज स्कॅटर्ड पाउचेस. इथं मिसोडमचे पाउचेस स्कॅटर्ड झालेले दिसतात. बघा इथं ॲक्च्युली सिलोम प्रेझेंट आहे, पण तो मध्ये काय झाला आहे? सिलोम ब्रेक झाला आहे, कारण इथं पॅचेस दिसतात. मिसोडर्मल सेल जे आहेत त्याचे छोटे छोटे पॅचेस दिसतात. त्यामुळे हा सिलोम जो आहे तो ॲक्च्युअल खरा सिलोम आपण म्हणू शकत नाही, म्हणून याला सिडोसिलोमेट असं म्हटलं आहे. हा दुसरा प्रकार झाला. आणि तिसरा जो प्रकार आहे सिलोमेट, इथं ट्रू सिलोम प्रेझेंट असतो. ट्रू म्हणजे खरा सिलोम. हिअर सिलोम अराइज फ्रॉम दी मिसोडम. सिलोम इज लाइन्ड बाय पेरिटोनियल लेअर अँड फिल्ड विथ सिलोमिक फ्लुइड. इथं या डायग्रॅममध्ये बघा, हा सेंटरला आहे डायजेस्टिव्ह सिस्टीमची वॉल आणि बाहेर बॉडी वॉल. या दोन्हीच्यामध्ये हा व्हाईट कलरमध्ये जो स्पेस दिसतो आहे, ह्या स्पेसला आपण सिलोम असं म्हणतो आहे. तर हा ट्रू सिलोम ज्या ॲनिमलमध्ये प्रेझेंट असतो त्याला सिलोमेट ॲनिमल म्हणायचं. एक्झाम्पल आहे ॲनिलिडापासून पुढचे सगळे ॲनिमल, बरोबर. फायलम ॲनिलिडा जो आहे त्यापासून सगळे पुढचे जे ॲनिमल आहेत त्यांच्यामध्ये सिलोम प्रेझेंट असतो, म्हणून त्यांना आपण सिलोमेट ॲनिमल असं म्हणतो आहे. लक्षात आलं? तर हा झाला बॉडी कॅव्हिटी किंवा सिलोमवरून ॲनिमलचे 3 प्रकार. हा एक निकष झाला. नेक्स्ट पॉईंट आहे फंक्शन ऑफ सिलोम. हा जो सिलोम आहे, ही कॅव्हिटी आहे, याचं फंक्शन काय आहे ते बघणार आहोत आपण. इट अकोमोडेट्स व्हिसरल ऑर्गन. आता व्हिसरल ऑर्गन म्हणजे थोडक्यात आपले जे इंटरनल ऑर्गन आहेत, डायजेस्टिव्ह सिस्टीमच्या बाहेर जे ऑर्गन असतात, मग त्यामध्ये किडनी, लिव्हर, बरोबर, बाकीचे जे ऑर्गन्स असतात त्याला आपण व्हिसरल ऑर्गन असं म्हणतो. तर ह्या जागेमध्ये किंवा ह्या स्पेसमध्ये व्हिसरल ऑर्गन काय होतात? अकोमोडेट होतात. त्यानंतर सेकंड, सिलोमिक फ्लुइड रिड्यूस फ्रिक्शन बिटवीन व्हिसरल ऑर्गन. 2 व्हिसरल ऑर्गनच्या मध्ये जे काही फ्रिक्शन होणार आहे ते फ्रिक्शन होऊ नये, घर्षण होऊ नये यासाठी सिलोमिक
फ्लुइड काम करतं. म्हणजे ती जी कॅव्हिटी असते ती सिलॉमिक फ्लुइडनी फुलफिल असते. त्यामध्ये सिलॉमिक फ्लुइड असतं आणि त्याच्यामुळं दोन ऑर्गनमध्ये घर्षण होत नाही. हा एक त्याचा बेनिफिट आहे. आणि तिसरा आहे इट ॲक्ट ॲज अ शॉक ॲब्सॉर्बर. हे जे फ्लुइड आहे हे शॉक ॲब्सॉर्बर म्हणून काम करतं. आपल्या बॉडीला एखादा मेकॅनिकल शॉक बसला तर तो शॉक ॲब्सॉर्ब केला जातो, त्यामुळे इंटरनल ऑर्गनला इंजुरी होत नाही. नेक्स्ट आहे क्रायटेरिया जर्मिनल लेअर किंवा त्यालाच एम्ब्रियॉनिक लेअर असं म्हणतात. बघा, दीज आर लेअर ऑफ एम्ब्रियो फ्रॉम विच ऑल दी बॉडी ऑर्गन्स आर फॉर्म्ड. एम्ब्रियॉनिक म्हणजे थोडक्यात प्रेग्नन्सी पिरियडमध्ये जी डेव्हलपमेंट होत असते एखाद्या चाइल्डची, त्याला आपण एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट म्हणतो. तर ह्या एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंटमध्ये वेगवेगळे ऑर्गन्स तयार होतात. बरोबर, हे वेगवेगळे ऑर्गन्स कशापासून तयार होतात, तर त्यासाठी अगोदर हे जर्मिनल लेअर किंवा एम्ब्रियॉनिक लेअर तयार होतात. या लेअरपासून प्रत्येक लेअरपासून एक वेगळा पार्ट तयार होतो. तर या एम्ब्रियॉनिक लेअरवरून ॲनिमलचे दोन प्रकार पडतात. एक आहे डिप्लोब्लास्टिक ॲनिमल आणि दुसरा आहे ट्रिप्लोब्लास्टिक ॲनिमल. त्या दोघांमध्ये काय फरक आहे आपल्याला बघायचं आहे. डिप्लोब्लास्टिक ॲनिमल 2 जर्म लेअर. डिप्लो म्हणजे दोन जर्म लेअर असले की डिप्लोब्लास्टिक ॲनिमल म्हणायचं. आणि ट्रिप्लोब्लास्टिक ॲनिमलमध्ये 3 जर्म लेअर. 3 जर लेअर असतील तर त्याला ट्रिप्लोब्लास्टिक ॲनिमल म्हणायचं. आता याच्यामध्ये बघा, इथं डायग्रॅम बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. हा पहिली डायग्रॅम आहे डिप्लोब्लास्टिक ॲनिमलची, दुसरी आहे ट्रिप्लोब्लास्टिक. आता यामध्ये 2 लेअर कॉमन दिसतात दोन्ही डायग्रॅममध्ये. एक म्हणजे एक्टोडर्म आणि दुसरा आहे एंडोडर्म. एक्टो म्हणजे बाहेरचा लेअर, दोन्हीमध्ये आहे. त्यानंतर एंडोडर्म म्हणजे आतला लेअर, दोन्हीमध्ये आहे. फक्त ट्रिप्लोब्लास्टिकमध्ये एक एक्स्ट्रा लेअर आहे, तो म्हणजे मिसोडर्म. बरोबर, हा मिसोडर्म जो आहे तो ट्रिप्लोब्लास्टिक ॲनिमलमध्ये असतो. त्यामुळं 3 लेअर ट्रिप्लोब्लास्टिकमध्ये असतात, तर डिप्लोब्लास्टिकमध्ये 2च लेअर असतात. मिसोडर्मच्या ऐवजी इथं मिसोग्लिया म्हणजे काय म्हणतो आपण, फ्लुइड प्रेझेंट असतं, तिथं सेलचा लेअर नसतो. तर हे 2 प्रकार झाले. ह्याचे एक्झाम्पल काय आहेत. डिप्लोब्लास्टिक ॲनिमलमध्ये पोरीफेरा, निडारिया आणि टिनोफोरा हे 3 फायलम येतात. आणि ट्रिप्लोब्लास्टिकमध्ये प्लॅटीहेल्मिंथिसपासून पुढचे सगळे फायलम जे आहेत त्यातले सगळे मेंबर्स हे ट्रिप्लोब्लास्टिक ॲनिमलमध्ये येतात. म्हणजे थोडक्यात लोअर ॲनिमलमध्ये 2 लेअर असतात, तर हायर ॲनिमलमध्ये 3 लेअर असतात. त्यानंतर नेक्स्ट क्रायटेरिया आहे मेटामेरिझम किंवा सेगमेंटेशन. सेगमेंट्स बघा, आता सेगमेंट्स म्हणजे काय. इन सम ॲनिमल बॉडी or organ is externally and internally divided into repeated segments. Segments म्हणजेच मेटामियर्स. दिस इज कॉल्ड मेटामेरिझम. आता एक्झाम्पल आहे बघा, फायलम ॲनिलिडा, अर्थवर्म किंवा अर्थ्रोपोडा फायलम जो आहे. ह्या 2 फायलमचे जे ॲनिमल आहेत यांच्यामध्ये बॉडी सेगमेंटेशन दिसतं. सेगमेंटेशनचं उत्तम उदाहरण म्हणजे अर्थवर्म. गांडूळ तुम्ही बघितलं असेल. गांडुळाचं जर तुम्ही जवळून ऑब्झर्वेशन केलं तर तुमचं असं लक्षात येईल की गांडुळामध्ये बॉडीवरती असे छोटे छोटे सेगमेंट असतात. तर या सेगमेंट असणाऱ्या ॲनिमलना सेगमेंटेड ॲनिमल म्हणायचं. ज्यांच्यामध्ये सेगमेंट नसतात, हे 2 फायलम सोडून बाकीचे जे ॲनिमल आहेत त्यांच्या बॉडीमध्ये सेगमेंट नसतं, तर त्यांना आपण अनसेगमेंटेड ॲनिमल असं म्हणूया किंवा म्हणतात. त्यानंतर लास्ट क्रायटेरिया आहे तो म्हणजे नोटोकॉर्ड. तर नोटोकॉर्ड म्हणजे काय बघा, इट इज मेसोडर्मल डिराइव्ड सपोर्टिंग रॉड फॉर्म्ड ऑन द डॉर्सल साईड ड्युरिंग एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट इन सम ॲनिमल. बघा, आता काही ॲनिमलमध्ये एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट, मग अशीच मी तुम्हाला सांगितलं की प्रेग्नन्सी पिरियड दरम्यान जी डेव्हलपमेंट होते त्याला एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट म्हणतात. तर या डेव्हलपमेंट पिरियडमध्ये मिसोडमपासून एक सपोर्टिंग रॉड तयार होतं, एक रॉडसारखं स्ट्रक्चर तयार होतं. ते स्ट्रक्चर एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंटमध्ये जर तयार झालं तर त्याला आपण नोटोकॉर्ड असं म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला, नोटोकॉर्ड. असा नोटोकॉर्ड जर तयार होत असेल तर त्याला आपण कॉर्डेट ॲनिमल म्हणतो. आणि ज्यांच्यामध्ये नोटोकॉर्ड तयार होत नाही त्यांना
नॉन कॉर्डेट्स असं म्हणतो. जनरली ही टर्म तुम्ही ऐकली असेल, कॉर्डेट आणि नॉन कॉर्डेट. एम्ब्रियॉनिक पिरियडमध्ये जर नोटोकॉर्ड तयार झाला तर कॉर्डेट ॲनिमल म्हणायचं. ज्यांच्यामध्ये हा रॉड तयार होत नाही त्यांना नॉन कॉर्डेट असं म्हणायचं. तर जवळपास हे 7 क्रायटेरिया आपण बघून झालेले आहेत. बघा सगळे क्रायटेरिया इथं फ्रंट पेजला दिलेले आहेत. ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन, त्यामध्ये सेल लेवल, टिश्यू लेवल आणि ऑर्गन लेवल ऑर्गनायझेशन. त्यानंतर आपण बॉडी प्लॅन बघितला, सेल ॲग्रिगेट बॉडी प्लॅन, ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन, ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लॅन. त्यानंतर सिमेट्रीवरून प्रकार, असिमेट्री, त्यानंतर रॅडियल सिमेट्री, बायलॅटरल सिमेट्री, हे 3 प्रकार. बॉडी कॅव्हिटी म्हणजे सिलोमवरून असिलोमॅट ॲनिमल, सिडोसिलोमॅट ॲनिमल आणि सिलोमॅट ॲनिमल, हे 3 प्रकार झाले. त्यानंतर जर्म लेअर, एम्ब्रियॉनिक लेअरवरून डिप्लोब्लास्टिक, ट्रिप्लोब्लास्टिक, हे 2 प्रकार आहेत. सेगमेंटेशनवरून अनसेगमेंटेड आणि सेगमेंटेड. सेगमेंट असतील तर सेगमेंटेड म्हणायचं, नसतील तर अनसेगमेंटेड. त्यानंतर नोटोकॉर्ड. नोटोकॉर्ड म्हणजे मिसोडर्मल ओरिजिन आहे. मिसोडर्म हा लेअर, ह्या लेअरपासून एक रॉडसारखं स्ट्रक्चर अराईज होतं, ते स्ट्रक्चरला आपण नोटोकॉर्ड म्हणतो आहे. जर तो नोटोकॉर्ड असेल तर कॉर्डेट ॲनिमल, नोटोकॉर्ड नसेल तर नॉन कॉर्डेट ॲनिमल. तर हे क्रायटेरिया 6 ते 7 क्रायटेरिया आपण बघून झालेले आहेत. आता आपल्याला ॲक्च्युअल ॲनिमल क्लासिफिकेशन बघायचं आहे. आता हा जो किंगडम ॲनिमलिया आहे, ह्या किंगडम ॲनिमलियामध्ये बरेच फायलम आहेत. त्यापैकी आज आपण फायलम पोरीफेरा हा फायलम बघणार आहोत. आता बघा, पोरीफेराचं मिनिंग काय? पोरी म्हणजे पोरस, फेरॉन म्हणजे बिरिंग, पोर बिरिंग ॲनिमल. पोर म्हणजे छिद्र. ज्या ॲनिमलच्या बॉडीवर छिद्र असतात किंवा त्यांची बॉडी सछिद्र असते त्यांना पोरीफेरा या फायलममध्ये स्थान दिलेलं आहे. मेंबर्स ऑफ द फायलम पोरीफेरा आर कॉल्ड स्पॉन्जेस. ज्यांना एक कॉमन टर्म, स्पॉन्जसारखी त्यांची बॉडी असते म्हणून त्यांना स्पॉन्जेस असं सुद्धा म्हणतात. त्यांच्या काही कॅरेक्टरिस्टिक बघणार आहोत आपण. हॅबिटॅट म्हणजे राहण्याचं ठिकाण. दे आर ॲक्वॅटिक, पाण्यात राहतात. मोस्टली मराईन म्हणजे समुद्रामध्ये राहणारे. बट फ्यू स्पीसीज आर फाउंड इन फ्रेश वॉटर, म्हणजे काही गोड्या पाण्यामध्ये, नदीमध्ये सुद्धा यांच्या स्पीसीज आढळतात. नेक्स्ट फॉर्म्स, प्रकार. दे आर सेडेंटरी ॲनिमल अटॅच टू सबस्ट्रॅटम ऑर रॉक. कुठल्या तरी एखाद्या सबस्ट्रॅटमला, सपोर्टला चिटकून राहण्याची त्याची कॅरेक्टरिस्टिक आहे म्हणून त्यांना सेडेंटरी ॲनिमल असं म्हणतात. बॉडी शेप, शरीर, त्यांचं शरीर नेमकं कसं आहे? असिमेट्रिकल बॉडी, आपण मगाशी बघितलंच. बॉडी ऑफ दिस ॲनिमल कन्सिस्ट ऑफ मेनी सेल विथ मिनिमल डिव्हिजन ऑफ लेबर अमंग सेल. त्यामुळंच यांना काय म्हटलं जातं? सेल ॲग्रिगेट बॉडी प्लॅन यांच्यामध्ये असतो. त्यानंतर बॉडी सरफेस, बॉडीचा जो सरफेस आहे, इट बियर्स मायन्यूट पोर्स कॉल्ड ऑस्टिया. त्यांच्या बॉडीवरती छिद्र असतात, त्या छिद्रांना, प्रत्येक छिद्राला ऑस्टिया असं म्हणायचं. थ्रू विच वॉटर एंटर्स दी स्पॉन्जोसील. त्यांच्या बॉडीच्या आतमध्ये जी कॅव्हिटी असते त्या कॅव्हिटीला स्पॉन्जोसील असं म्हणतात. तर त्या कॅव्हिटीमध्ये या ऑस्टियामधून काय होतं? वॉटर आतमध्ये एंट्री करतं. वॉटर लिव्ज दी बॉडी थ्रू लार्ज ओपनिंग कॉल्ड ऑस्क्युलम. बघा आता इथं डायग्रॅम बघितल्यानं तुमच्या लक्षात येईल, हा सायकॉन आहे, पोरीफेराचा एक ॲनिमल. त्यामध्ये बॉडीवरती जे छिद्र आहेत त्यांना ऑस्टिया असं म्हटलं जातं, बरोबर. आणि त्यानंतर ह्या ऑस्टियामधून बॉडीच्या आतमध्ये कॅव्हिटी आहे त्याला स्पॉन्जोसील असं म्हणतात. स्पॉन्जमध्ये असणारी कॅव्हिटी म्हणून स्पॉन्जोसील. आणि हे मेन ओपनिंग, बॉटल शेप बॉडी असते, बॉटलचं जे ओपनिंग असतं त्या ओपनिंगला ऑस्क्युलम असं म्हणतात. म्हणजे थोडक्यात ह्या सायकॉनच्या जे माउथसारखा पार्ट आहे त्याला ऑस्क्युलम असं म्हणतात. ठीक आहे, तर हे ऑस्क्युलम. नेक्स्ट आहे सर्क्युलेशन. वॉटर इज सर्क्युलेटेड इन दी बॉडी थ्रू दी कॅनल सिस्टीम. त्यांच्या बॉडीच्या आतमध्ये काय आहे तर कॅनल सिस्टीम आहे. या आतमध्ये कॅनल्स असतात, ह्या स्पॉन्जोसीलमध्ये सुद्धा कॅनल असतात. त्यामधून सर्क्युलेशन होतं, कशाचं? वॉटरचं.
आणि त्या वॉटरमध्ये जे काही फूड मटेरियल आहे ते फूड मटेरियल ऑल ओव्हर दी बॉडी प्रोव्हाइड केलं जातं. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघा, सेल ॲब्सॉर्ब फूड, एक्सचेंज रेस्पायरेटरी गॅसेस अँड रिलीज एक्सक्रिटरी प्रोडक्ट. या पाण्याद्वारे जे काही फूड मटेरियल येणार आहे ते फूड मटेरियल ॲक्सेप्ट केलं जातं प्रत्येक सेलकडून आणि त्यानंतर सेलमधून काही एक्सक्रिटरी प्रोडक्ट बाहेर पडतात. ते प्रोडक्ट त्या पाण्यामध्ये सोडून दिले जातात. ठीक आहे. तर ते पाणी जे आहे ते नंतर ऑस्क्युलममधून बॉडीच्या बाहेर पडतं. बघा, ऑस्ट्रियामधून आत पाणी येतं आणि ऑस्क्युलममधून बाहेर पडतं. डायजेस्टिव्ह सिस्टीम, आता यांच्यामध्ये विशिष्ट अशी डायजेस्टिव्ह सिस्टीम तयार झालेली नसते, फक्त सेल आहेत. बरोबर. त्यामुळे एक स्पेशल टाईपच्या सेल असतात. बघा, इथं या लाईनला दिलेलं आहे की कोॲनोसाईट किंवा कॉलर सेल त्यांना म्हटलं जातं. या डायजेशनचं काम करत असतात. यांच्या बॉडीमध्ये एक स्पेशल टाईपच्या सेल असतात, कोॲनोसाईट किंवा कॉलर सेल. इथं दिसत आहेत बघा. ही बॉडी जी आहे ह्या बॉडीच्या आतमध्ये इंटरनल लेअर जो आहे याच्यामध्ये कोॲनोसाईट आहे. ह्या कोॲनोसाईट इथं लार्ज स्ट्रक्चर दिलेलं आहे त्याचं. हे काय करतात तर डायजेशनचं काम करतं. त्यानंतर यांचं एंडोस्केलेटन, बॉडीला आधार देण्यासाठी काय असतं तर स्पिक्युल्स प्रेझेंट. कॅल्कॅरियस स्पिक्युल्स, सिलिकापासून तयार झालेले कॅल्कॅरियस स्पिक्युल्स यांच्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतात. ही एक कॅरेक्टरिस्टिक आहे बघा महत्त्वाची. हे स्पिक्युल्स जे आहेत हे फक्त ह्या पोरिफेरा फायलममधल्या ॲनिमलमध्ये दिसून येतात. त्यानंतर रिप्रोडक्शन, सेक्शुअली ॲज वेल ॲज असेक्शुअली दोन्ही मेथडनी रिप्रोडक्शन होतं. आणि इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक म्हणजे दे हॅव पॉवर ऑफ रिजनरेशन, म्हणजे एखादा पार्ट जर कट झाला तर तो पार्ट परत रिजनरेट होतो, म्हणजे तयार होतो. ही रिजनरेशनची पॉवर यांच्यामध्ये स्ट्रॉंग असते. इथे एक्झाम्पल दिले स्कायपा, युस्पॉन्जिया, बरोबर, युप्लेक्टेला हे आहे, सायकॉन, युस्पॉन्जिया, युप्लेक्टेला हे एक्झाम्पल आहेत फायलम पोरिफेराचे. आता त्यानंतर आपण नेक्स्ट फायलम बघणार आहोत, फायलम निडारिया, किंवा त्याच फायलमला दुसरं नाव आहे सिलेंट्रेटा. बरोबर. आता यांचे कॅरेक्टरिस्टिक बघतोय आपण. पहिली कॅरेक्टरिस्टिक हॅबिटॅट, राहण्याचं ठिकाण. दे आर ॲक्वॅटिक. बऱ्यापैकी जे लोअर ॲनिमल आहेत ते ॲक्वॅटिक आहेत, पाण्यात राहतात. बरोबर. मोस्टली मराईन, जास्त संख्या यांची समुद्रामध्ये. फ्यू आर फ्रेश वॉटर फॉर्म. काही ठराविक स्पीसीज या गोड्या पाण्यामध्ये म्हणजे नदीमध्ये आढळतात. आता ह्यांच्यामध्ये प्रकार, दे आर सेसाईल ऑर फ्री लिव्हिंग. मग अशा आपण बघितलं बघा कसा बदल होतो आहे. पोरिफेरामधले जे ॲनिमल आहेत ते सबस्ट्रॅटमला चिटकून राहतात. हे कसे आहेत, फ्री स्विमिंग, म्हणजे पाण्यामध्ये स्वतंत्र असतात, हालचाल करतात, ते एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी जातात. दे आर सेसाईल. सेसाईल म्हणजे एकटे एकटे राहतात. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक आहे निडोब्लास्ट. आता ही त्यांची एक पिक्युलर कॅरेक्टरिस्टिक आहे बघा, युनिक. प्रेझेन्स ऑफ निडोब्लास्ट ऑर स्टिंगिंग सेल आर प्रेझेंट ऑन दी टेंटॅकल फॉर अँकरेज, ऑफेन्स अँड डिफेन्स. बघा, ह्यांच्या नावातच आहे निडारिया म्हणजे प्रेझेन्स ऑफ निडोब्लास्ट सेल. निडोब्लास्ट सेल म्हणजे कसल्या सेल आहेत तर स्टिंगिंग सेल आहेत. ह्या काय करतात तर त्या टेंटॅकलजवळ प्रेझेंट असतात. तुम्ही जर हे स्ट्रक्चर बघितलं याच्यामध्ये हायड्राचा सुद्धा समावेश होतो. हा जेलीफिश आहे. जेलीफिशचे हे जे टेंटॅकल आहेत ह्या टेंटॅकलजवळ ह्या निडोब्लास्ट सेल असतात. ह्या काय करतात, एकतर अँकरेज म्हणजे पकडून एखादं काहीतरी प्रे वगैरे कॅप्चर करायचं असेल तर ते करण्याचं काम करतात. शिवाय ऑफेन्स आणि डिफेन्स म्हणजे हल्ला आणि प्रतिहल्ला हे करण्यासाठी ह्या सेलचा वापर होतो. त्यानंतर नेक्स्ट आहे बॉडी सिमेट्री. कशी आहे तर रॅडियल सिमेट्री आहे बॉडीची. या बॉडीचा कुठल्याही अँगलमधून कट केला तर दोन समान भागामध्ये रूपांतर होतं म्हणून रॅडियल सिमेट्री म्हणायचं. त्यानंतर जर्म लेअर किती आहेत, डिप्लोब्लास्टिक 2 लेअर आहेत. बॉडी कॅव्हिटी यांच्यामध्ये बघा निडारियन्स हॅव सेंट्रल कॅव्हिटी कॉल्ड सिलेंट्रेरॉन किंवा गॅस्ट्रोव्हॅस्क्युलार कॅव्हिटी. आता गॅस्ट्रो आणि व्हॅस्क्युलार हे दोन वेगवेगळे शब्द आहेत. गॅस्ट्रो म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टीमशी रिलेटेड आहे आणि व्हॅस्क्युलार म्हणजे सर्क्युलेटरी सिस्टीमशी रिलेटेड आहे. ह्या कॅव्हिटीमध्ये दोन्ही कामं होतात म्हणून त्याला गॅस्ट्रोव्हॅस्क्युलार कॅव्हिटी असं म्हटलं जातं.
आणि बॉडी प्लॅन कुठला आहे? ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन. कारण सिंगल ओपनिंग आहे डायजेस्टिव्ह सिस्टीमचं, म्हणून त्याला ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन असं म्हणतात. हे आतमध्ये एंट्री केलं की एकच ओपनिंग असतं, दुसरं ओपनिंग नाही, म्हणून त्याला ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन असं म्हणतात. नेक्स्ट बॉडी फॉर्म. आता ह्या बॉडी फॉर्ममध्ये बघा 2 प्रकार आहेत. एक म्हणजे पॉलिप आणि दुसरा आहे मेडुसा. पॉलिप हा पहिला प्रकार की जो काय म्हणतो आपण सिलेंड्रिकल आहे. सिलेंड्रिकल म्हणजे उभा असणारा, सिलेंडरच्या आकाराचा. तर दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे मेडुसा. हा मेडुसा जो आहे हा अम्ब्रेला शेप असतो. बघा ह्या बॉडी फॉर्म जे आहे त्याचे 2 प्रकार आहेत बॉडी फॉर्मचे. एक म्हणजे पॉलिप आणि दुसरा मेडुसा. पॉलिप आहे तो सिलेंड्रिकल आहे आणि मेडुसा आहे हा अम्ब्रेला शेप आहे. त्यानंतर डायजेशन एक्स्ट्रा सेल्युलर आणि इंट्रासेल्युलर असं 2 प्रकारचं डायजेशन होतं. तर आजच्या तासाला आपण इथंच थांबूया.